नमस्कार, मी मनीष नितसुरे. द फायनल टच मेकअप मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण मागचा व्हिडिओ एक केला होता, त्याच्यामध्ये बघितलं होतं की चॉकी मेकअप का होतो किंवा चॉकी मेकअप होऊ नये याच्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की आपण हा जो व्हिडिओ नवीन करणार आहोत त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळ्या प्रकारचा आपण टॉपिक घेऊन त्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर आजचा आपला टॉपिक आहे की डे मेकअप आणि नाईट मेकअप यातला फरक काय आहे. कारण आजकाल आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात मेकअप बद्दल, की 3D मेकअप, HD मेकअप, त्यानंतर ब्रायडल मेकअप, हे ते या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. पण माझं तर असं स्पेसिफिक स्पष्ट मत आहे की एक तर मेकअप असतो किंवा एक तर मेकअप नसतो, एक तर मेकअप चांगला होतो किंवा एक तर मेकअप वाईट होतो. त्या गोष्टी सोडलं तर त्याच्यामध्ये 3D HD या कुठल्याही गोष्टी ठीक आहे, ह्या बोलण्याच्या गोष्टी आहेत वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. पण मला असं माझं स्वतःचं स्पेसिफिक मत आहे की मला नाही वाटत असं. तर आता आपण डे मेकअप आणि नाईट मेकअप याबद्दल बोलूया. काय होतं, डे मेकअप नाईट मेकअप ऐकायला दोन गोष्टी वेगळ्या वाटतात, पण ऍप्लिकेशन मेथड सेम आहे. जो मेकअप तुम्ही रात्री करणार, रात्री मेकअप करताना जे ऍप्लिकेशन करणार तेच ऍप्लिकेशन तुम्ही सकाळी दिवसा मेकअप करताना करणार आहात. तर आपण ह्याच्यात आता बघूया की कशा प्रकारे चेंज होतात ते. बघा, फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी असेल तर ती मुलगी सकाळी खूप छान, खूप स्वच्छ आणि खूप क्लीन मेकअप करून जर घरातनं बाहेर निघाली, तिने खूप चांगला मेकअप केलाय, छान ग्लॉसी आयशॅडो केले, छान लायनर, मस्करा, काजळ, ब्लशर अशा छान गोष्टी करून, ग्लॉसी शिमर, शॅडो या सगळं छान मेकअप करून, लिपस्टिक करून ती मुलगी ग्लॉस वगैरे लावून घरातनं बाहेर निघालेली आहे कॉलेजसाठी. बघा हा, नीट लक्ष देऊन ऐका. ती मुलगी घरातनं मेकअप छान करून बाहेर निघाली कॉलेजला जायला. घरातनं निघून कॉलेजला जाईपर्यंत ती मुलगी खूप छान दिसते. पण जशी पण ती घरातनं बाहेर निघते आणि कॉलेजला जाते, तर आपल्याला कॉलेजला गेल्यानंतर असं लक्षात येतं की जो मेकअप घरात खूप छान, खूप सटल दिसलाय, तोच मेकअप कॉलेजला गेल्यानंतर हे काहीतरी हेवी झालंय, फार काहीतरी भडक झालंय असं आपल्याला वाटतं आणि तो मेकअप खूप अंगावर येतो. तर आता ह्याच्या मागचं नेमकं कारण काय असावं. ती मुलगी घरात खूप छान मेकअप करून निघाले आणि ती बाहेर गेले, एवढंच फक्त झालेलं आहे. पण काय होतं की आपण घरातनं बाहेर पडल्यानंतर सकाळच्या वेळेमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश असतो आणि मेकअप केलेला चेहरा आपण त्याच्यावर ग्लॉस, शिमर, सगळं आयशॅडो वगैरे लावून ती मुलगी बाहेर गेल्यानंतर सूर्याची जी रिफ्लेक्टिव्हिटी असते ती खूप जास्त असते. सकाळी स्वच्छ उजेड असतो, आपल्याला सगळीकडे छान दिसत असतं आणि रिफ्लेक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे काय होतं की त्या मुलीच्या चेहऱ्यावर सूर्याचा प्रकाश पडल्यामुळे, आधी तर तिने शिमर मेकअप केलेला असतो, त्यामुळे सूर्याचा प्रकाश पडल्यामुळे तो रिफ्लेक्ट होतो आणि चेहरा काहीच्या काही चमकायला लागतो आणि नॉर्मल मेकअप करून सुद्धा असं वाटतं की काहीतरी गॉडी केलाय, मेकअप खूप घाण दिसतोय किंवा या गोष्टी होऊ शकतात. पण तोच मेकअप त्याच दिवशी जर रात्रीच्या वेळेला एखाद्या पार्टीला जर ती मुलगी गेली किंवा रिसेप्शनला गेली तर तोच मेकअप खूप छान आणि सटल दिसतो. तर ह्याच्या मागचं आता खरं कारण काय असावं. तर हेच कारण आहे याच्या मागचं की रात्रीच्या वेळेला उजेड नसतो आणि जे लाईट्स असतात तिथे त्या ठिकाणी ते आर्टिफिशियल लाईट्स असतात, म्हणजे टंगस्टन लाईट्स असतील किंवा हॅलोजन लाईट्स असतील, तर अशा प्रकारचे लाईट असतात आणि या लाईट्सची रिफ्लेक्टिव्हिटी ही सूर्यप्रकाशाच्या पेक्षा खूप कमी असते. त्याच्यामध्ये एक वॉर्मनेस असतो, त्यामुळे त्या शिमरवर किंवा त्या ग्लॉसी आयशॅडोवर किंवा ग्लॉसी लिपस्टिक्सवर जेव्हा हे टंगस्टन लाईट्स किंवा हॅलोजन लाईट्स पडतात तर त्यानंतर तो मेकअप खूप छान दिसायला लागतो. तर हा एक फरक असतो की तोच मेकअप जर तुम्ही सकाळी केला तर तो खूप वेगळा दिसतो बाहेर आणि रात्री केला तर तो खूप वेगळा दिसतो. तर ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तो सकाळच्या वेळेमध्ये जेव्हा आपण सूर्यप्रकाशातनं जातो तर तेव्हा मेकअप करताना ही काळजी घ्यायची की सकाळच्या वेळेमध्ये आपण आयशॅडो करताना, ब्लशर ऍप्लिकेशन करताना मॅट फिनिश मेकअप शक्य तेवढा करायचा. त्याच्यामध्ये कुठलंही चमकणारी काही गोष्ट, शाईन, हायलायटर, शिमर या गोष्टी न वापरता आपण जर मॅट फिनिश मेकअप केला तर तो बाहेरच्या रिफ्लेक्टिव्हिटीमध्ये खूप छान दिसणार आहे. तर ह्याच्याच उलट्या प्रकारे आपण जर विचार केला तर मॅट फिनिश असलेला मेकअप, ज्याच्यामध्ये काही शिमर नाहीये, शाईन नाहीये, काही नाहीये, हा मेकअप जर आपण रात्री केला तर रात्री तर उजेड नसतो, सूर्यप्रकाश नसतो, त्यामुळे आर्टिफिशियल लाईटमध्ये हा मॅट फिनिश मेकअप दिसणारच नाही, फुल डल वाटेल हा मेकअप.
तर रात्री मेकअप करताना आपण ग्लॉसी मेकअप आणि शिमर मेकअप अशा प्रकारचे मेकअप आपण संध्याकाळच्या पार्टीजला, बर्थडे पार्टीजला, इव्हिनिंगला वेगवेगळे जे इव्हेंट्स असतात तिथे हे करू शकतो. आणि सकाळच्या वेळेमध्ये मेकअप करताना शक्यतो आपण मॅट फिनिश मेकअप करणं गरजेचं आहे. तर ऍप्लिकेशन बघा, आता ह्याच्यात कुठे 2 मेकअप आले? सकाळचा मेकअप आहे, रात्रीचा मेकअप आहे. ह्याच्यामध्ये 2 मेकअप नाही आले, मेकअप एकच आहे. फक्त तुमची ऍप्लिकेशन करण्याची पद्धत, तुम्ही कलर्स कसे उचलता, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत याच्यामध्ये. तर मेकअप करताना ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. लाईट्स कशा प्रकारचे असतात, त्या लाईट्सवर मेकअपचे कलर कुठले वापरायचे हे अवलंबून असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी बघणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मेकअपमध्ये कुठलेही वेगवेगळे प्रकार नसतात. एक तर मेकअप असतो किंवा एक तर मेकअप नसतो. एक तर मेकअप छान होतो तर एक तर मेकअप घाण होतो. एवढ्याच प्रकारचा मेकअप हा संबंधित असतो. तर ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. तर हाचा आपला टॉपिक होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर पूर्ण बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा. आपण नवीनच एक छान असा विषय घेऊन तुमच्यासमोर लवकरच येणार आहोत. तोपर्यंत बघत राहा द फायनल टच मेकअप. लवकरच भेटूया. बाय बाय. थँक्यू.